2022मध्ये जाहीर झालेला शक्तिपीठ महामार्ग आता 2026मध्ये मोठ्या प्रमाणात बदललेला दिसतोय. जुना अलाइनमेंट वेगळा होता आणि आता रिवाइज्ड रूट वेगळा दिसत आहे. काही भाग बायपास करण्यात आले तर काही नवीन भाग रिवाइज्ड अलाइनमेंटमध्ये चर्चेत आले आहेत. साताराचा समावेश कसा झाला? सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी आणि दोदामार्ग चर्चा पुन्हा का सुरू झाली? आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या मॅप्स पैकी खरा रिवाइज्ड अलाइनमेंट कोणता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2022चा ओरिजिनल अलाइनमेंट, 2026चा रिवाइज्ड रूट, सातारा ॲडिशन इम्पॅक्ट आणि या प्रकल्पात नेमके काय बदल झाले. शक्तिपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रस्तावित एक्सप्रेसवे कॉरिडॉर प्रोजेक्ट आहे. हा कॉरिडॉर नागपूर ते गोवा कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रोजेक्टचे मुख्य उद्देश्य धार्मिक पर्यटन, लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी, ट्रॅव्हल टाईम कमी करणे आणि राज्यातील विविध भागांना जोडणे. हा प्रोजेक्ट MSRDC म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत विकसित केला जात आहे. 2022मध्ये समोर आलेल्या ओरिजिनल अलाइनमेंटनुसार हा एक्सप्रेसवे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून गोवा बॉर्डर पर्यंत जाणार असल्याची माहिती समोर आली होती. त्या काळातील विविध अहवालांनुसार रूट अंदाजे 760 ते 802 किलोमीटर दरम्यान असल्याचं सांगितलं जात होतं. प्रोजेक्ट कॉस्ट सुमारे 75,000 कोटी ते 83,000 कोटी दरम्यान असल्याचेही अहवाल होते. मात्र ओरिजिनल अलाइनमेंटमधील काही सेक्शन सुपीक शेती भागातून जात असल्याची चिंता स्थानिक स्तरावर व्यक्त होऊ लागली. विशेषतः सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि काही कोकण भागांमध्ये जमीन संपादनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. 2023 ते 2025 दरम्यान अनेक भागांमध्ये प्रकल्पाविरोधात आंदोलन आणि ग्रामसभा ठराव समोर आले. स्थानिक शेतकरी आणि संघटनांनी जमीन संपादन, सुपीक शेती आणि पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. यानंतर रिवाइज्ड अलाइनमेंटवर काम सुरू झाल्याची माहिती समोर आली. मध्यम अहवालानुसार कोल्हापूर आणि सांगलीतील काही सेक्शन मधून एक्सप्रेसवेला अल्टरनेटिव्ह अलाइनमेंट देण्याचा विचार करण्यात आला. 2026मध्ये रिवाइज्ड अलाइनमेंट संदर्भातील मोठे अपडेट्स समोर आले. नवीन रिवाइज्ड रूटमध्ये काही सेक्शन बायपास करण्यात आल्या, रूट लेंग्थ वाढल्या आणि काही नवीन भागांचा समावेश झाल्याचं अहवालांमध्ये सांगितलं जात आहे. आता आपण जाणून घेऊया मेजर चेंजेस काय झाले. विविध माध्यम अहवालांनुसार रिवाइज्ड अलाइनमेंटची लांबी आता अंदाजे 856 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते, तर प्रोजेक्ट कॉस्ट जवळपास 1,00,000 कोटींवर पोहोचल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र डिटेल अलाइनमेंट, जमीन संपादन आणि पुढील मंजुरी प्रक्रियेत काही बदल होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. रिवाइज्ड अलाइनमेंटमधील सर्वात चर्चेतील बदलांपैकी एक म्हणजे सातारा डिस्ट्रिक्टचा समावेश. पूर्वीच्या चर्चांमध्ये सातारा प्रमुखपणे समोर येत नव्हता. मात्र रिवाइज्ड रूट संदर्भातील अहवालांमध्ये साताराच्या काही भागांचा उल्लेख दिसू लागला. इम्पॅक्ट जाणून घेऊया. यामुळे काही संभाव्य परिणाम चर्चेत आले आहेत. पॉसिबल बेनिफिट्स जाणून घेऊया. वेस्टर्न महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी सुधारू शकते, लॉजिस्टिक्स मोमेंट वाढू शकतो, टुरिझमला चालना मिळू शकते. लोकल कन्सर्न जाणून घेऊया. नवीन जमीन संपादन, शेतीवर परिणाम आणि पर्यावरणीय प्रश्न. म्हणूनच
सातारा ॲडिशन हा रिवाइज्ड अलाइनमेंटमधील महत्त्वाचा बदल मानला जातो मित्रांनो. सिंधुदुर्गमध्येही रिवाइज्ड अलाइनमेंटमुळे नवीन चर्चा सुरू झाली. स्थानिक माध्यम अहवालानुसार सावंतवाडी आणि दोदामार्ग भागातील काही सेक्शन रिवाइज्ड अलाइनमेंटमध्ये चर्चेत आले आहेत. मात्र अंतिम डिटेल्ड इंजिनिअरिंग अलाइनमेंट आणि जमीन संपादन प्रक्रियेनंतर काही बदल होऊ शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा प्रत्येक मॅप आणि अंतिम ऑफिशियल रूट आहे असं समजणं योग्य ठरणार नाही. आता आपण जाणून घेऊया ओल्ड वर्सेस न्यू अलाइनमेंट कंपॅरिझन. तर मित्रांनो, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. इथे कंपॅरिझन टेबल आहे. जुना अलाइनमेंट आणि नवीन अलाइनमेंटमध्ये काय काय इथे बदल बघायला मिळाले आहेत ते तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. तर मित्रांनो, 2022च्या ओरिजिनल अलाइनमेंट आणि 2026च्या रिवाइज रूटमध्ये मोठे बदल दिसत आहे. काही सेक्शन बदलले, काही नवीन भाग चर्चेत आले आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रोजेक्टकडे लागलं आहे. तुमच्या मते हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रासाठी विकासाचा मोठा कॉरिडॉर ठरेल का?